जगण्यासाठी सुंदर विचार। जगात लोकांचा स्वभाव, लोकांची वागणूक कशी आहे ती बघा, ओळखा, समजून घ्या। कारण कलियुग आहे। चुकीच्या ठिकाणी विश्वास ठेवू नका, दुःख मिळेल। आणि कधीही चांगल्या ठिकाणी चांगल्या लोकांचा विश्वासघात करू नका। ही आपली कर्म असतात, भोगावी लागतात, ती कोणालाही चुकली नाही। प्रत्येकाच्या आयुष्यात संस्कार हे घरातून होत असतात, पण एकच कुटुंब 2 मुलांवर एकाच प्रकारचे संस्कार करतात, तरी देखील एक निराळा वागतो। म्हणजे ही गोष्ट फक्त घरातल्या संस्कारांवर अवलंबून नसते। समाजात कुठे आपलं कोणी अनुकरण किंवा हेवा करायला लागले की, आणि कुठे कुठे काही कारण नसताना तिरस्कार, घृणा करायला लागले की, आपण समजून जायचं की आयुष्यात आपली प्रगती होत आहे। एखादा व्यक्ती चांगला आहे तर त्याला सर्व समाजातील लोक चांगली वाटतात। या कलियुगात कोणाला जर लोक ओळखायची आणि पारखायची असतील तर एकदा त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा। तुम्हाला त्या लोकांच्या मनात, आयुष्यात तुमची वास्तविक जागा आणि प्रेम समजेल। आयुष्यात खरं बघितलं तर ढीगभर नात्यांची किंवा मित्रांची गरज नसते। मनापासून हक्काचा निस्वार्थी एक माणूस जरी सोबत असला तरी तो आपल्याला आयुष्यभर पुरेसा असतो। आयुष्यात काय कळलं तर स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटत असतात। आयुष्यातील दुरावलेली नाती, परकेपणाच्या दुराव्यावर आपुलकीची फुंकर घातली की दुरावलेली नाती जवळ येण्यास वेळ लागत नाही। जीवन कसं असतं? मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसणेच बरं असतं। आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यात आपलं भलं असतं। एकांतात रडलं तरी चालेल, लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं। जीवन हे असंच असतं, ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं। प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेले वचन नसून स्वतःला घातलेला नियम असावा। आयुष्यातलं खरं नुकसान वागण्यातील, बोलण्यातील, चालण्यातील उसनेपणा, फसवणेपणा स्वतःचं सुख, समाधान, शांततेचे नुकसान करत असतो। आयुष्यात स्वतःवरचा विश्वास, आयुष्यात आनंद हा एक भास आहे ज्याचा शोधात आज प्रत्येक जण आहे। दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे, तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे। विश्वास आणि शंका, आपल्यामधील विश्वास हा पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभा करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।